नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालय याचा कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हे कॉलेज पुणे जिल्ह्यातील एक टॉपचं BMS कॉलेज आहे। पुढे आपण मुलींसाठी हे कॉलेज किती फीज आकारत आहेत हे बघूयात। सगळ्यात अगोदर SC आणि ST कॅटेगरीचा विचार केला तर विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही प्रकारची फीज नाही आहे। नंतर आपण OBC कॅटेगरीचा विचार केला तर विद्यार्थ्यांसाठी 19,290 रुपये कॉलेजची फीज असणार आहे। तर मुलींसाठी मोफत शिक्षण योजना या अंतर्गत जेही कॅटेगरीज येतात तर त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा शैक्षणिक शुल्क हे कॉलेज आकारणार नाही आहे। पुढे आपण VJNTचा विचार केला तर तरी देखील 19,290 रुपये कॉलेजची फीज राहणार आहे। पुढे समजा आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला जे की खुला वर्ग आहे। समजा तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमच्यासाठी कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप बेनिफिट नसणार आहे आणि तुम्हाला 2,03,000 रुपये कॉलेजची फीज ही राहणार आहे। समजा IQ म्हणजेच मॅनेजमेंटमधून एखाद्या मुलीने ॲडमिशन घेतले तर तिच्यासाठी 6,09,000 रुपये कॉलेजची फीज ही राहणार आहे। सोबत जर तुम्ही NRI किंवा IQ ॲडमिशन घेत असाल तर कॉलेज तुमच्याकडून 3 ते 5 पट फीज देखील घेऊ शकतं। जर तुम्हाला कमी बजेटमध्ये ॲडमिशन करून घ्यायचे असेल तर आमच्यासोबत नक्कीच कॉन्टॅक्ट करा। आमचे टीम मेंबर्स नक्कीच तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये सीट सिक्युअर करून देतील। आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 920 910 1770। जरी तुम्हाला अदर स्टेटसाठी ॲडमिशन करायचं असेल किंवा महाराष्ट्रात मेरिट थ्रू किंवा मॅनेजमेंट तरी देखील आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता। पुढे आपण मुलांसाठी जे फीज आहेत ते बघूयात। तर मुलांसाठी देखील SC आणि ST कॅटेगरीजचा विचार केला तर कुठल्याही प्रकारची कॉलेजची फीज नसणार आहे। OBCसाठी फीज असणार आहे 1,11,145 रुपये। पुढे आपण VJNT, SBC त्यासोबत SCBC कॅटेगरीची फीज देखील बघू शकता। तर इथे खुला वर्ग म्हणजेच ओपन कॅटेगरीची फीज 2,03,000 रुपये राहणार आहे। पुढे आपण समजा या कॉलेजचा युनिव्हर्सिटी चार्जेस जर बघितले तर तुम्ही स्क्रीनवरती प्रत्येक कॅटेगरीसाठी किती चार्जेस कॉलेज आकारत आहे हे नक्कीच बघू शकता। त्यामध्ये सर्वात जास्त कॉलेजची फीज राहणार आहे ती फक्त IQ म्हणजेच मॅनेजमेंटसाठी जे की 21,380 रुपये कॉलेजचे युनिव्हर्सिटी चार्जेस हे राहणार आहे। तर नक्कीच जेव्हा आपण कॉलेज सिलेक्ट करतो तर कॉलेज कुठल्या प्रकारचं हिडन चार्जेस घेत आहेत का किंवा एक्स्ट्रा डिपॉझिट आपल्याकडून मागतं आहे का, ह्या गोष्टी आपण नक्कीच विचार करायला पाहिजे।